नमस्कार मित्रांनो, आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत. मित्रांनो, दशावतार हे आपल्या कोकणची एक प्राचीन लोककला, शेकडो वर्ष जुनी असलेली लोककला. या लोककलेचं वेळ एकदा का एखाद्या माणसाला लागलं की तो माणूस त्या कलेमध्ये गुंतून जातो. मित्रांनो, आज आपण एका अशाच कलाकाराला भेटणार आहोत. त्यांचा जन्म हा घाटमाथ्यावर झाला. काही नोकरी धंद्याच्या शोधात ते या कोकणात आले. या कोकणात स्थायिक झाले आणि इथल्या जत्रोत्सवांमध्ये आणि इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सादर होणारी दशावतार नाटकं त्यांनी पाहिली. आणि या दशावतारी नाटकं पाहिल्यानंतर आपणही या दशावतारी नाटकामध्ये काम करावं असं या कलाकाराला वाटलं. आणि या कलाकाराला या लोककलेचं एवढं वेळ लागलं, या दशावतार चित्रामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं, स्वतःला झोकून दिलं. आणि ती व्यक्ती म्हणजे त्या आपल्या कुडाळ तालुक्यातील वाडोस या गावचे रहिवासी, एक धरउंदरी कलावंत श्री एकनाथ तेजम उर्फ दशावतार कला क्षेत्रामध्ये ज्यांना मामा तेजम या नावाने ओळखले आहे, ते आपले मामा तेजम. मामा, आपलं अगदी मनापासून स्वागत. तर मामा, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपला जन्म हा मुळात घाटावरचा. मग घाटावरून या कोकणात आपण केव्हा आलात? म्हणजे त्यावेळी आपलं वय साधारण काय होतं? आणि इथे आल्यानंतर आपण दशावतारी नाटक आपण शिकावं आणि या नाटकात आपण काम करावं असं आपल्याला का वाटलं? बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण मी या ठिकाणी केव्हा आलो, कसा आलो, ह्या पूर्ण आधी सांग. त्याच्यानंतर मला कला निर्माण कधी झाली हेही सांगतो. तर ज्यावेळी आम्ही लहान असताना, म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी माझे वडील इकडे घेऊन येते. इकडे धंद्या कामासाठी आम्ही गेलो. त्यावेळी आपल्या काय ज्ञान नाही होता. तर या ठिकाणी वाडोसच्या गावात आम्ही थांबल्यामुळे आम्ही एक झोपडी बांधून राहिलेलो. आणि इकडे जत्रा उत्सव मोठे असायचे. सगळे जत्रा उत्सव चालू. आम्ही कधी रात्रीचे दिवे पले ते घेऊन जत्रेला जाऊ. तर वाडोसच्या ठिकाणी आम्ही असल्यामुळे वाडोसची जत्रा ही दरवर्षाप्रमाणे ती असायची. वाडोसची असायची, मोऱ्यातली, केरोडा, गोटोस, मग ही पारशेकरांची जत्रा. मग ते जत्रा आम्ही बघायला जायचे. त्यावेळेस लहान असल्यामुळे ती जत्रा आपल्याला भरपूर नाटकं आवडायची. जत्रा झाली आमची का दुसरे दिवस आम्ही तिकडे घराकडे गेलो का ती ह्याची कडवीची पानं मोठी, ती भाशिंगासारखी असायची, ती बांधायची आणि एक लाकडी तलवार करायची आणि उगाच झाडांका मारायची. ह्या आमचं कायमच चालू लहान असल्यामुळे. त्याच्यानंतर काही आम्ही पोटासाठी आमचा धंदो, दगड फोडणे, क्वारीत काम करणे ह्या चालू होता. मला लमाण्याबरोबर दगड फोडले. काही दिवसांनी असा वाटला की ह्या दशावतारात इतक्या लोकांना मान मिळतात म्हटल्यानंतर आपणालाही कुठेतरी असा लोकांनी मान द्यावा आणि आपण काहीतरी नाटक असं करूच. म्हणजे त्यावेळेस आपल्या खुरकुरी आहे, पण तेव्हा आपल्या ज्ञान नव्हता काय करायचं. ह्या काही दिवसांनी आमचे पोरगे आवडतले, म्हणजे प्रकाश दळवी, हे आमचे बारके जमा केले सगळे. म्हणून भाचो वगैरे माझो तो एक धुरी म्हणून होतो. ते सगळे एकत्र केलं आणि ते प्रकाश दळवी मागलो, मामा आम्ही नाटक करायचोच. मग तो कसोही असून दे, कसोही जाऊन दे, तो नाटक करायचा. मी विचार केलाय का आपल्या नाटकात तो काय गंधच माहिती नाही, नाटक करायचं तो काय. मग एक दिवस काय आला, गोसावी, कृष्णा गोसावी, तो मोऱ्याचो, आणि सतीश लित्तम, तो बिचारा वारलो ना, आठवण येईल त्याची. त्यांका बोलायले आणि एक 15 दिवस आम्ही रेशेल घेतो. आणि पहिलाच नाटक सुधीर कळिंगनाचं नाटक त्यांनी नुकतंच चालू केला त्या वर्षी, इंद्रसेन सत्व परीक्षा. तो भाग तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली आहे. मग मामा, दशावतार नाटक तुम्ही सुरुवातीला या गावातले तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जमा करून एक सुरुवातीला एक नाटक तुम्ही बसवलं. ते नाटक आता आपण करायचं तर ठरवलं. आणि याच्या आधी तुम्ही मोरेगावचे दशावतारी कलावंत कृष्णा गोसावी आणि प्लस एक निक म्हणून होते, त्यांना तुम्ही बोलवून त्याची रिहर्सल केली. मग याचं जेव्हा तुम्ही नाटक सुरुवातीला तयार केले, म्हणजे बसवलं, ते नाटक सादर केलं आणि त्याच्यात ती एक हौस म्हणून केलं, बरोबर. नंतर आपल्याला कायमस्वरूपी या दशावतारामध्ये आता काम कार्य करायचं असं तुम्हाला वाटलं.
मग त्याच्या आधी तुम्ही सुरुवातीला आणखी कोणाचं मार्गदर्शन घेतलं? मग तो एक आम्ही नाटक इंद्रसेन सत्व परीक्षा केलं. त्याच्यानंतर परत एक नाटक सुधीर कळींगनं काढलेलं देव देतो आणि कर्म येतो. तोही नाटक केलो, लोकांनाही त्याचं बरं वाटलं. आणि काही दिवसांनी सतीश भटजी नारू ते आमच्या नाटकात येल्यानंतर तेव्हा कडले नाटक चांगले करूया आपण मार्गदर्शन. आणि मला माहिती होतं की मोऱ्यातल्या गावात त्या लोकांचं त्यांनी बोलवून त्यांचं एक संच बसवून त्यांची एक कंपनी काढलेली आणि त्यांना मार्गदर्शन त्यांनीच केलेलं होतं. तर म्हटलं गुरुवारी हे आमका लाभले, हेंकाच आपण घेऊन त्यांच्याशी ह्या करूया. आणि तैसून आम्ही चालू केला की आमच्या वाडोस गावात पहिली सुरुवात केली. भर आमच्या गोटोस्टिटा येथे पहिल्यांदा नाटक इंद्रसेन सत्व बसवली. त्याच्यानंतर दुसरा देव देतो आणि कर्म नेतो. तर इंद्रसेन सत्व परीक्षा हे नाटक तुम्ही पहिल्यांदा केलं. याच्यात तुम्ही भूमिका कोणती केली होती? शंकराची भूमिका केली. हो. आणि जेव्हा हे नाटक तुम्ही केला आणि तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय होती? लोकांची प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा लोकांका वाटलेलं की हे नाटक करतं ह्या चवल्यापर्यंत नाटक आहे. पण तरी सुद्धा ड मारण्यासाठी लोक म्हणजे शाबासकी देण्यासाठी कोणच नव्हते. ते ह्या नाटकाचं फजिती कशी होईल हे बघणारे आमच्याकडे होते. हा. पण ज्यावेळेस त्या नाटक व्यवस्थित झाला त्यावेळेस त्यांनी फजिती न करता त्यांनी मनासोक्त तो नाटक आमचं बघलं गेलं. टाळ्या वाजून आपलं कौतुक केलं. म्हणजे फजिती बघण्यासाठी म्हणून आले होते, परंतु प्रत्यक्ष जेव्हा तुमचं सगळ्यांचं काम त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना वाटलं की बाबा यांच्यामध्ये काहीतरी गुण आहेत, कला आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे सादर केलं. मग दशावतारामध्ये तुम्ही शंकराची भूमिका सगळ्यात पहिल्यांदा केली. आणखी अशा कोणकोणत्या भूमिका आजपर्यंत केलेल्या आहेत? तशा भूमिका मी बरेच केले. नाही म्हटलं तरी शंकर केलं, विकटासूर केलं, म्हणजे ह्याच्या दानवांचे बरेचशे भूमिका म्हणजे विलन केलं. त्याच्यानंतर तुझे हे मारुती काय ब्राह्मण हे विनोदी भूमिका लेडीज सोडून मी साधारण सगळे भूमिका केलेले आहेत. ह्या सगळ्या भूमिकांमध्ये तुमची सगळ्यात आवडती भूमिका कोणती? माझी आवडती भूमिका म्हणजे शंकर. काय माझी आवडती शंकराची भूमिका एवढी आवडीची असण्याचं कारण काय? एका कारण एकच की त्या ठिकाणी शंकराचा गाणं आणि वाद्य झाला की अंगावर ऑटोमॅटिक काटो उभं होतात आणि ते पाय ऑटोमॅटिक उचलून पडतात. आणि त्यावेळेस स्टेजवर गेल्यानंतर अशी कुरकुरी येतात की आपण आपले राहिलोच नाही असं त्यावेळेस वाटतं. आणि त्याचं जे आपले लोककलेचे त्यांचा प्रतिसाद बरोबर मिळतो. हा. मग आता तुम्ही खलनायकी भूमिका सुद्धा करता, विनोदी भूमिका सुद्धा करता. सर्वात जास्त तुम्हाला असे म्हणजे चांगली लोकांची प्रतिक्रिया कोणत्या भूमिकांसाठी असते, म्हणजे खलनायकी की विनोदी भूमिकांसाठी? विनोदी भूमिका शंकर आणि विलनही केल्यानंतर त्याच्यातही मका एका ठिकाणी आम्ही नाटकात गेलेलो आणि मी विलन केलेलो. आणि तो विलन म्हणजे कोण होतो की दानवच. मग त्या राजाच्या त्याच्या बायकोचे छळ करीत असताना दुसरं ते का मारझोड करीत होतं. आणि त्या ठिकाणी एक 60-65 वर्षाची म्हातारी होती बसलेली. आणि ती म्हातारी उठली, अरे काय मेल्या मागली मारतो ते का मेलो मरे तो. आणि ती थरथराक लागली, माझी भूमिका थैच संपली. आता ती जर दांडको घेऊन येईल तर माझा कमाट असेल करीत. तेव्हा तिच्या सुने आणि तिच्या झिलत तिका नेऊन घराकडे झोपवलं आणि मग नाटक आम्ही चालू केलं. म्हणजे ही गंमत नाट्य प्रयोगाची. तुम्ही सुरुवातीला हे इतरांना घेऊन नाटक वगैरे बसवलं, पण तुम्ही
इतर अशा कोणकोणत्या नंतर कोणकोणत्या अशा व्यावसायिक नाट्य मंडळामध्ये काम केलेलं आहे? हा, तर मी त्यावेळेस सिद्धू घोगळे त्यांची कंपनी बंद होती. हा. मग त्यावेळेस कोण माझ्या कलाकार शनय, प्रसाद शनय, शिवा मिस्त्री, काय तो जानू वर तुमचो तो ह्यो आपलो प्रल्हाद गावकर, काय हे असे कलाकार असायचे. त्यावेळेस मी त्यांच्यात विलनाची माझी भूमिका, शंकर ही माझी भूमिका, आणि काही क्षणात तरी आम्ही ह्या केलेला पुत्र झाला कुमारी केला. त्यावेळेस शनय माझी बायको आणि मी माळी ही भूमिका आम्ही बरेचसे साकारले गेले, आणि ते चांगले उत्कृष्ट झाले. म्हणजे का लोकांनी त्याचा प्रतिसाद चांगला दिलो. आणि त्याच्यानंतर काही मामाकडे गेलो, तिकडे थोडेसे दिवस केले. वालावकरांकडे काही दिवस सगळ्यांबरोबर ह्या केलं. एवढ्या नामवंत कलाकारांसोबत तुम्ही काम केलं, नंतर तुम्हाला स्वतःची नाट्य कंपनी सुरू करावी असं देखील वाटलं, आणि तुम्ही तशी सुरू केली देखील. विनायक दशावतार नाट्य मंडळ वाढवून तीच तुम्ही स्थापना केली. स्वतःची कंपनी सुरू करावी असं तुम्हाला काय वाटतं? काही असं वाटलं की आम्ही असे लहान मोठी सगळ्यांना घेऊन अशी नाटकं करीत होतो. मग हे आमचे सतीश भटजी नारूगावचे प्रतिष्ठ भटजी ते, मग त्यांच्याकडे ते एक गणपती होतो, त्यांच्या मंडळ होतो. ते मागले आम्ही आमचं गणपती आणतो, आपण मंडळ स्थापन करूया. पण त्यावेळेस आमका मंडळ काय स्थापन करायचं या माहिती नव्हता, पण आम्ही व्यवसाय करीत होतो. आणि संतोष राणे, प्रकाश राणेचे भाऊ, मामा म्हटले काय तुम्ही बसलाय कंपनीत आहे. मग ता बंद केल्यानंतर मी एक महापुरुष दशावतार काय बीडवाडी तिकडचं एक कंपनी गेली, आणि त्यांनी मला बोलवलं. पहिलं त्यांचं नाटक स्पर्धेत गेलो, विकटासूर खेळ, आणि त्या ठिकाणी आम्ही विलनाची भूमिका साकारली गेली. त्याच्यातही मला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिलाच मला मानचिन्ह मिळाला म्हणजे 30. भालचंद्र महाराजांच्या मठात 32 कंपनी होते. 32 कंपन्यांची कंपनी 2 इले, पण आमचे सगळे गेले. पण त्या ठिकाणी माका म्हणजे त्यावेळेस मानचिन्ह मिळालं, म्हणजे सन्मान मिळालो की बा ह्या चांगलं ह्या कलाकार म्हणून. तो पहिलं माझं. त्याच्यानंतर मी बरीचशी कामं केलं, आणि 2002 मध्ये मी या सगळं चालू केलं. त्याच्यानंतर मी या कंपनीत गेल्यानंतर गणपती माझ्याकडे होतो. मग आपण कंपनी काढूया असं मला वाटलं की आता लोकांच्या कंपनीत जाऊन आपलाही भागणार नाही, किंवा ह्या आपल्याला आवड आहे म्हणून आपली कंपनी काढूया. म्हणून मी ही आता पहिली व्यावसायिक होती ती बंद करून मी स्वतःची कंपनी काढली. आज नाही म्हटले तरी 10 वर्ष झाली रजिस्ट्रेशन करून मी कंपनी ही चालवते, विनायक दशावतार नाट्य मंडळ वाढव. दुसरी गोष्ट, अनेक गावात मी कंपनी उभे केलं नवीन. आता बीडवाड त्या ठिकाणी एक कंपनी उभी केली, त्या लोकांचे चांगलं या मिळालं. तिसरे 4-5 कलाकार मी तयार केले. ऐसर मी किरुड्या गावात बरेचसे कलाकार तयार केले, कोटोसच्या गावात बरेचसे कलाकार तयार केले. आज काही दिवस कांदोळीत पण मी गेलो, तिथं सुद्धा मला त्यांचं या प्रतिसाद मिळालो, त्या लोकांना माहिती दिलं. आणि आज नाही म्हटले तरी एक 10-12 कलाकार माझ्याकडे, म्हणजे माका काय ज्ञान नाहीच, मी काही शिक्षण नाही, अडाणी माणूस. सकाळी शाळेत गेलोय आणि दुपारी शाळा माझी पूर्ण झाली, म्हणजे माझी परीक्षा दुपारी संपली. म्हणजे मी किती शाळेत गेले तो समजा. कलाकार सुद्धा घडवण्याचं काम तुम्ही केलं. मामा, मग आपल्या मोठोस गावचे सिने अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, आमचे मार्गदर्शक संतोष बांदेकर यांनी राजा नावाचा एक लघुपट बनवला होता. मग त्या लघुपटामध्ये आपण राजाची जी प्रमुख भूमिका होती ती साकारली. मग त्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? आता त्या भूमिकेबद्दल सांगण्यापेक्षा मोठं रहस्य आलं, कारण आम्ही दशावतार म्हटल्यानंतर पुरा टेज हलवणार,
मोठं स्टेजवर आम्ही जिकडे तिकडे फिरणार आहे, पण त्याच्यामध्ये त्या कॅमेऱ्याच्या समोर कधी आम्ही आलेले नाही. मग काही घटना तरी संतोष बांदेकर हे आमचे दिग्दर्शक आणि कल्पना बांदेकरी मोठी त्यावेळेची कलावंत हिरोईन, मग त्यांनी मला सांगितलं तुम्ही घाबरू नका, तुम्ही या बघा तरी तुम्ही करू, नाही जमला तर सोडून देऊया. कल्पना बांदेकर ही एक 50 त्यांचे प्रयोग झालेले होते, एक नावाजलेली अभिनेत्री. त्यांनी देखील तुमच्या त्या अभिनयाचं भूमिकेचं कौतुक केलं आणि तिनं सांगितलं की खरोखरच तुम्ही इतक्या भूमिकेत तुम्ही एक जी भूमिका केला ती सुंदर केलाय आणि आमका ती आवडली. ती तो लघुपट पण खूप चांगलं गाजलो गेलो, पुऱ्या राज्यात तो गाजलो, सगळीकडे त्याला वाहवा मिळाला. हा, आणि बऱ्याच ठिकाणी पुरस्कार मिळाले, पुणा, मुंबई, आणि शेवट नामांकन मिळालं आणि अजूनही तो चालू असा प्रयोग त्या लघुपटावर. त्या लघुपटामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळाली. हा, आणि आज काहीतरी नाव माझा चांगला आहे. आज एवढी वर्ष जवळजवळ 2002 पासून तुम्ही सुरुवात केली म्हणते, आज 24 वर्ष जवळजवळ झाली. मग 24 वर्षात दशावताराकडे तुम्ही काय पाहता? माका दशावतार म्हटल्यानंतर की माझा की काहीतरी माझा व्यवसाय हा आणि माझा त्याच्यात मन गुंतलेला. आज जर समजा मी जर दशावतार सोडलं तर मी खाली पडतोय की काय असं मला वाटतं. म्हणजे मनही माझं दशावतार आणि जीवनही माझं दशावतार, त्याच्यामुळे मी दशावतार सोडू शकणार का, वर्षातनं का 2 का होईनच नाही का, पण ती करेल. पण शेवटपर्यंत मी माझी कंपनी वर ठेवतो. आता हे जे नवीन कलाकार सध्या दशावतारामध्ये येत आहे, त्या नवीन कलाकारांना तुम्ही काय संदेश द्याल? आता माझा एक मत आहे की काही कलाकार आज या ठिकाणी नवीन नवीन झालेलं आणि ते जसं आम्ही 100 रुपयात आमची ह्या होती बिदागी होती, पण 150 रुपयाची रिक्षा करून आम्ही नाटकात म्हणजे तो नाटक त्यांचं ते गेले तर त्यांच्या मागसून आम्ही थंयपर्यंत जाऊन पोहोचू, पण त्यांचं कधी पडाय देऊ नाही. आताचे हे कलाकार तयार झाले पण ते काही वेळेत त्यांना कंपनीच्या मालकांना फसवतं. येतो म्हणून सांगतो ते येतच नाही. काही काही वेळेत पुढे एक दिवस नाटक हा म्हणजे ते आदले दिवस माझा असा झाला तसा झाला. पण माझी एक विनंती आहे त्या कलाकारांना की आता नवीन नवीन सगळे कलाकार झाले, पण त्यांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी असा खयच्या मालकांना फसवू नये आणि त्यांनी नाव आपला उज्ज्वल करूचा, ही माझी सदस्य इच्छा आणि त्यांनी ती करावी असं माझं मत. कारण आम्ही ज्या अर्थी फसवणार तसे तुम्ही लोकांना फसवू नका. तुम्ही फसवता म्हणजे गणपतींना फसवताय असा न करता तुम्ही काहीतरी एखाद्या कंपनीत गेला तर काहीतरी तुमचं नाव उज्ज्वल होऊ गया, आज उंच शिखरावर तुमची पोचा होय, तुमचं लोकांनी वावा करू गय, असा काहीतरी करून दाखवा आणि ही कला अशीच जीवनात तुमच्या जिवंत ठेवा. आता मामा शासनाकडून देखील सध्या दशावतारी कलाकारांना मानधन वगैरे मिळतं, पेन्शन मिळते. शासनाकडून तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे? आज शासनाकडून म्हणण्यापेक्षा हे आमचे आज आमदार वगैरे आता त्यांच्यासाठी झटतं त्याही बरोबर आहे, पण ह्याच्या आधी इतके आम्ही निवडणूक झाले, काय झाला, नेतेही झाले, मंत्रीही झाले, पण त्यांनी कधी दखल अशी घेतलेली नाही होती. आणि हे कलाकार या ठिकाणी रात्री 3 तास ते आरडत म्हणजे बोंबी पिळकट कला ही जिवंत राहावी म्हणून आम्ही बोंबी पिळकटपर्यंत आरडतो. ज्या ठिकाणी जर बाईक कमी असत तर ते आमका जेवढ्या लोकांपर्यंत आवाज पोचाक होय म्हणून आम्ही जोरात आरडतो. त्यावेळी आमचं काय होईल तसं. पण असे आमचे कलाकार खरोखर चांगले कलाकार वारले, पण त्यांना काय मिळालेलं नाही. पण अशी एक माझी विनंती आहे की सरकारने याची दखल घेऊन आणि ह्या कलाकारांना काहीतरी मानधन मिळावं असा कलाकारांना तरतूद करू होईल. तर मामा खरोखर तुम्ही खूप चांगलं माहिती दिली आणि तुमचा जो आजपर्यंतचा जीवन प्रवास आहे त्याबद्दल खूप सगळं उलगडून सांगितलं. त्याबद्दल मी तुमचं खूप आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.